सुट्टीच्या दिवशी संध्याकाळ झाली की आपल्याला बघा एक छोटीशी भूक लागायला सुरुवात होते आणि अशा भुकेसाठी एकदम झटपट तयार होणारा, पटपट होईल असा नाश्ता पण आपल्याला आवडतो। मग तोच नाश्ता आज आपण इथे बनवणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीत बरं काय। तर काय करायचं, एका भांड्यामध्ये 2 अंडी अशी फोडून घ्यायची, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे, नसतील तर तुमच्याकडे चटणी टाका, लाल तिखट, मिरची पावडर जे काय असेल बघा ते इथे घालायचं, किंवा हिरवी मिरची जरी बारीक कट करून टाकली की नाही तरी देखील चालते। त्याच्यानंतर काळी मिरीपूड थोडीशी टाकायची, बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो आणि कट केलेली कोथिंबीर घालायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ इथे घालायचं आणि व्यवस्थित सगळं आपल्याला इथे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं, बटर जळू नये म्हणून त्यासाठी थोडंसं तेल देखील इथे मिक्स करायचं। आणि बघा दोन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर बटर आणि तेल दोन्ही पण चांगलं असं मिक्स झालं, मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण मगाशी जे अंड्याचं मिश्रण तयार करून ठेवलंय की नाही ते व्यवस्थित पातळ इथे या तव्यावर टाकून घ्यायचे आपल्याला। आता टाकताना पूर्ण पसरवून घ्यायचे आणि पातळ हे जी म्हणजे लेयर पातळ होईल या पद्धतीमध्ये आपल्याला इथे हे अंड्याचं ऑमलेट पसरवून घ्यायचे। गॅसची फ्लेम ही आपल्याला आता इथे लो करायची आहे, कारण पातळ आपण इथे हे अंड्याचं मिश्रण आपण पसरवून घेतल्यामुळे करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस हा एकदम बारीक ठेवायचा आणि अंड्याची ही जे ऑमलेट आहे ते व्यवस्थित ह्याला शिजू द्यायचे। वरून थोडंसं ऑरिगॅनो टाका, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी देखील चालतं। त्याच्यानंतर 2 ब्रेडचे स्लाइस ठेवायचे आणि त्याच्यावर दोन्ही साईडला जी आपली शेजवान चटणी असते बघा ती लावा, किंवा मग आपलं टोमॅटो सॉस असतं ते देखील लावलं तरी चालतं। त्याच्यानंतर बारीक कट केलेला थोडासा कांदा दोन्ही स्लाइसवर टाकलंय, थोडं चीज टाकायचं, परत एकदा ऑरिगॅनो टाकायची, वरून कोथिंबीर टाकायचं आणि परत मग ह्या सगळ्या जे आपले ऑमलेट केलं होतं त्याच्या कडा सगळ्या ह्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि चारी बाजूनी हे या पद्धतीमध्ये आपल्याला ह्या ब्रेडवर अशा लावून घ्यायचे। आता बघा गॅसची फ्लेम ही आपली लोच आहे, कारण मग आपलं हे आता जे अंड्याचं ऑमलेट दिसतंय ह्याची बघा परत एकदम पातळ आहे। जर मोठा गॅस असेल तर ही जळण्याची शक्यता असते आणि आतमधला जे चीज आहे ते देखील व्यवस्थित आपलं शिजायला पाहिजे, त्यामुळं लो फ्लेमवरच आपल्याला हे इथे करून घ्यायचे। आता बघा दोन्ही साईडने आपल्याला हे मस्त आलटी पलटी करून छान शिजवून घेतलं की नंतरनी याला कट करायचं आहे। झालं की नाही मस्त असा नाश्ता झटपट तयार होणारा आणि छोट्या भुकेसाठी। तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा।